नमस्कार मैत्रिणींनो, विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज कमी कपड्यामध्ये ब्लाऊज पीसची कशी कटिंग करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला जर 70 सेंटीमीटर ब्लाऊज पीस असेल तर आपल्याला कागदावर कटिंग करून घ्यायची आहे। मग आपल्याला पीसवर ते कॉपी करून कटिंग करून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी मेजरमेंट हे स्क्रीनवर पूर्ण दाखवलेलं आहे। तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 14 इंच करून घेत आहे आणि आपल्याला त्या खुणा करून घ्यायच्या आहेत। असं केल्याने कमी कपड्यामध्ये आपली कटिंग होते, त्याच्यामुळे आधी आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायची आहे, नंतर आपल्याला ब्लाऊज पीसवर कटिंग करायची आहे। अशी कटिंग करायला थोडा वेळ लागू शकतो, परंतु कमी कपड्यामध्ये अशा पद्धतीने कटिंग करता येऊ शकते। त्याच्यासाठी मी 14 इंचाच्या 2 खुणा करून घेतल्या आणि पट्टीने स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे। त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे। 34 इंच साईजचा ब्लाऊज पीस आहे। आपल्याला हा 34 साईजचा पॅटर्न तयार करायचा आहे। त्याच्यासाठी मी शोल्डर घेतलं 5.5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच किंवा 5.6 इंच घेतला तरीही चालेल। हे बॉडी मेजरमेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं लूजिंग द्यावी लागणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला अशा खुणा न करता आपल्याला आधी मुंडा आणि शोल्डर दोघंही डाऊन करून घ्यायचे आहेत। शोल्डर मी 1/2 इंच इतकं डाऊन केलेला आहे आणि मुंडा हा मी अर्धा इंच डाऊन केलेला आहे। डाऊन केलेल्या मुंड्यापासून 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आणि मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत। 34 इंच साईजचा आहे, तिथं 8.5 इंच मी 34चा चौथा भाग घेतलेला आहे। बॉडी मेजरमेंट आहे, त्याच्यामुळे मी अर्धा इंच लूजिंग दिलेली आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेत आहे। कमर आहे 30 इंच, तर 7.5 इंच मी चौथा भाग घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग देऊन मी 8 इंचावर खूण करून घेतली। टक्ससाठी 1 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेत आहे। बॅक साईडला आपल्याला 1 इंचाचा डाट द्यावा लागतो। अशा पद्धतीने मी खुणा करून घेतल्या। आता आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपण जिथं फिटिंग करतो तिथंही आपल्याला अर्धा इंच इतका डाऊन करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला अर्धा इंच इतकं डाऊन करून घ्यायचं आहे। आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईडची दोघंही बाजूंची कटिंग बरोबरच करायची आहे। गळा ओपन करत आहे मी 2.25 इंचावर आणि पुढचा गळा आपल्याला आपल्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या डिमांडनुसार घ्यायचा आहे। कस्टमरला जेवढा आवडत असेल आपल्याला त्या पद्धतीने घ्यायचा आहे। मी हा 7.5 इंचाचा घेतलेला आहे। मी हा पुढचा गळा कटिंग करून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली क्रॉस पट्टी घ्यायची आहे। क्रॉस पट्टी ही नंतर आपल्याला वाढवायची आहे, त्याच्यामुळे इथं मी 2.5 इंचाच्या 2 खुणा करून 2.5 इंचाची तयार करून घेत आहे। 2.5 इंचाची घेतल्यानंतर आपल्याला ती पट्टीने स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला कटोरी घ्यायची आहे 5.5 इंचाची किंवा 5.25 घेतली तरीही चालेल, पण मी इथं 5.5 इंचाची कटोरी घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टीला 2 किंवा 2.25 इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि 1/2 इंच वरती तिरकस रेष ओढून घ्यायची आहे। कटोरीचा वरती परत एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मुंड्याचा पहिल्या शेपपासून आपल्याला 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे आणि गळ्यापासून आपल्याला जिथं गळ्याचा गोलाकार दिलेला आहे तिथून 1 इंचावर खूण करून घ्यायची आहे किंवा आपल्याला ब्लाऊजचा माप मोजून घ्यायचा आहे आपल्याला। मी इथं ब्लाऊजच्या वरती योगपट्टीचं माप मोजून घेत आहे, किती इंचावर आहे ते चेक करून घेत आहे। तर ते आहे 4 इंचाचं। 4 इंचाचं आहे, त्याच्यामध्ये वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच इतकं शिलाई मार्जिन जातं, ते मी इथं 5 इंचावर करून घेत आहे। मी आधी बरोबर मेजरमेंट घेतलेलं होतं आणि हे पॉइंट आपल्याला पट्टीने मिळवून घ्यायचे आहेत। हे
मिळवल्यानंतर आपल्याला कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। कटोरी आणि योगपट्टी हे नंतर आपल्याला वाढवायचे आहेत। कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे। कटोरीचा मध्य सेंटर काढून घेतल्यानंतर आपल्याला 1 इंच वरती खून करून घ्यायचे आहे आणि पॉइंट देऊन घ्यायचा आहे। जेव्हा आपण कटोरी वाढवतो तेव्हा हा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवून कटोरीची कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी हे सर्व तयार झालेलं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। आधी आपल्याला बॅक साइडची कटिंग करायची आहे। बॅक साइडची म्हणजे दोघही कटिंग हे बरोबर झाल्या, परंतु आपल्याला बॅक साइडचा मुंड्याचा शेप हा लक्षात ठेवून कटिंग करायची आहे आणि मध्ये सेंटरला आपल्याला कटिंग करून फ्रंट साइड आणि बॅक साइड दोघही वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला बॅक साइडचा गळा तयार करून घ्यायचा आहे। गळा हा आपल्याला कस्टमरच्या आवडीनुसार कटिंग करायचा आहे। वरती मी 2 इंचावर ओपन केलेला आहे आणि हा साधा गोल गळा तयार करून घेत आहे। इथं आपली बॅक साइड, क्रॉस पट्टी, योगपट्टी हे तयार झालेले आहेत, परंतु आपल्याला क्रॉस पट्टी आणि कटोरी ही वाढवायची आहे। त्याच्यासाठी आपण हे आधी कटिंग करून घेऊ। योगपट्टी तर आपली रेडीच झालेली आहे। तिथं कुठेही आपल्याला मार्जिन, शिलाई मार्जिन वगैरे ॲड करायची गरज नाही। इथं आपल्याला क्रॉस पट्टी ही 1/2 इंच खाली अंतर सोडून द्यायचं आहे। ते आधी आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि नंतर आपली तयार असलेली छोटी क्रॉस पट्टी ठेवून आपल्याला बरोबर पेन्सिलने किंवा आपल्या जवळ जे मार्कर असेल त्याच्याने आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। योगपट्टी, क्रॉस पट्टी आणि बॅक साइड तयार झालेले आहे। आता आपल्याला इथं कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर 34 साइजची कटोरी कशी वाढवायची आहे, आधी आपल्याला सर्व पॉइंट हे देऊन घ्यायचे आहेत आणि दोघही बाजूंना इथं आणि तिकडच्या बाजूला मी पॉइंट देऊन घेतले। अशा पद्धतीने कटोरी मी कॉपी करून घेतली आणि इथं 1.5 इंच आणि इकडच्या बाजूला 1.5 इंच इतक्या खुणा करून घेतल्या। हे अंतर मोजून घ्यायचं आहे। ते 4.25 आहे, तर इथंही आपल्याला 4.25 इंचावरच तिरकस रेष ओढायची आहे। हे अंतर लक्षात ठेवायचं आहे। जेवढं असेल तिकडच्या बाजूला आपल्याला तेवढंच अंतर घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खाली एक पॉइंट आपल्याला 1.5 इंच वाढवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला डार्टसाठी 1.5 इंच इतकं अंतर इथं मोजून घ्यायचं आहे। तिघही बाजूंना मी 1.5 इंचावर वाढवून घेतलेलं आहे आणि ते पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत। आय हुकसाठी 1/2 इंच आणि वरती गळ्याजवळ आपल्याला 1/2 इंच असं शिलाई मार्जिन ॲड करून आपल्याला या खुणा बरोबर आखटून घ्यायच्या आहेत आणि कटोरीची अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। हे पेपर पॅटर्न तुम्ही दुसऱ्या ब्लाउजसाठीही वापर करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला गोल बाजू ही आय हुकच्या बाजूला मोडून घ्यायची आहे आणि 1/2 इंच दोघही बाजूंना सोडून द्यायचे आहेत अंतर आणि डाटसाठी अंतर मोजायचं आहे। 1.5 इंच आडवा टक्स आणि उभा टक्स हा 2.25 इंचावर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला डाट देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने दिला तर अशी गोल अशी छान कटोरी तयार होते। तर आपला हा पूर्ण पॅटर्न तयार झालेला आहे। आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। बाही आहे 6.5 इंचाची, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला बाहीची रुंदी ही काढायची आहे। बाहीचा आर्महोल आहे 14 इंच, तर आपल्याला इथं त्याचा 7 इंचावर 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। 7 इंचावर 2 खुणा करून आपल्याला पुढे 1.5 इंच इतकं शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आणि बाहीच्या अशा पद्धतीने आपण बाहीची रुंदी तयार करून घेतलेली आहे। बाहीचा आर्महोल जितका आला त्याला आपल्याला मध्ये सेंटर काढायचा असतो।
त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3.25 इंचाची आणि पुढे 1.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे। वरती 1 इंच आणि 1.5 इंच अशा पद्धतीने 2 खुणा करून घ्यायच्या आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर दंडघेर मोजून घ्यायचा आहे 5.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचा आहे आणि बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। आधी मी आर्महोल मोजून घेतलेला होता। आर्महोल आहे 7 इंच 14 इंच आणि मी 7 इंच बाहीची रुंदी घेतलेली आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला आधी पेपर पॅटर्न तयार करून घ्यायचे आहेत आणि ब्लाउज पीसवर ठेवून आपल्याला ते कॉपी करून घ्यायचे आहेत। माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे सर्व पॅटर्न तयार झालेले आहेत। बॅक साइड, बाही, क्रॉस पट्टी, योगपट्टी आणि कटोरी हे आता आपल्याला ब्लाउज पीसवर बरोबर ठेवून घ्यायचे आहेत। हे मी सर्व आधी रेडी करून घेतलेले आहेत। प्रत्येक 34 इंच साईजसाठी आपण हा पॅटर्न वापरू शकतो। नंतर मी ब्लाउज पीस आथरून घेत आहे। त्याच्यावर आपल्याला हे पॅटर्न बरोबर आधी ठेवून घ्यायचे आहेत आणि खडूने आपल्याला ते कॉपी करून घ्यायचे आहेत। मी बंद बाजू गळ्याच्या बाजूला घेतलेली आहे आणि डबल पेपर घेतलेला, डबल ब्लाउज पीस आथरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेले आहे, परंतु आपल्याला क्रॉस पट्टी ही ठेवत असताना इथं डबल कटिंग करून घ्यायची आहे किंवा मग तिला खालच्या बाजूला अस्तर जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेली आहे आणि ते ब्लाउज पीसवर आथरून त्याची कटिंग करून घेतली। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा।